यानंतर पाहूयात काही झटपट बातम्या। उत्तर ग्रीसमध्ये भीषण दुष्काळ पडलाय। उष्णतेची लाट आणि मागील काही वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या कमी पावसामुळे इथल्या जलसाठ्यांमध्ये घट झाली आहे। अनेक तलाव सुकून गेले असून नागरिकांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागतंय। या पाणी टंचाईचा फटका इथे येणाऱ्या पर्यटकांनाही बसतोय। अमेझॉन जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे ब्राझीलमधील अनेक शहरांवरती धुराची चादर पसरली आहे। मागील 2 दशकापासून सातत्याने अमेझॉनचं जंगल जळतंय। साओ पावलो शहराला या धुराचा मोठा फटका बसलाय। अनेक नागरिकांचा त्यामुळे श्वास घेण्यासही त्यांना त्रास होतोय। युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या रोस्तोव भागामध्ये कामेन्स्की जिल्ह्यामध्ये एक तेल डेपो जळून खाक झाला। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये तेल डेपोचे अनेक टँकर जळले होते, त्यांच्यातून अजूनही आग निघतीये। रशियन हवाई संरक्षणाने या भागामध्ये युक्रेनचे 4 ड्रोन पाडले आहेत। अमेरिकेतील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक परिसरामध्ये पूर आला। या पुराच्या पाण्यामध्ये इथे आलेले पर्यटक अडकून पडले। प्रसिद्ध हवासू, मुनी आणि बिवर धबधब्यांच्या परिसरामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकून पडले होते। यावेळेस तातडीने प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य राबवत या पर्यटकांची सुटका केली आहे। अमेरिकेतल्या मिनिसोटा शहरातले नागरिक उकाड्याने हैराण झालेत। तापमान 46 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झालेत। उकाड्यामुळे दिवसा बाहेर पडणं सुद्धा नागरिकांना मुश्किल झालंय। या वाढत्या उकाड्याचा परिणाम शहरातल्या पर्यटनावरही पडतोय। ब्राझीलमधील साओ पावलो शहराजवळ असणाऱ्या जंगलाला वणवा पेटलाय। या वणव्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। प्रशासनाने जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना तातडीने स्थलांतरित केलंय। या वणव्यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले असून अनेक फ्लाईट रद्द कराव्या लागल्यात। इस्रायलने लेबनॉनच्या अनेक भागामध्ये हल्ला केलाय। हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती इस्रायलने लढाऊ विमानांद्वारे हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये झिगबीन भागाचं मोठं नुकसान झालंय। मानवी वस्तीवर जाणीवपूर्वक इस्रायलने हल्ला केल्याचा आरोप लेबनॉनने केलाय। बांगलादेशाला पुराचा मोठा फटका बसलाय। या पुरामध्ये आतापर्यंत 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। या पुराचा जवळपास 5 लाख लोकांना फटका बसलाय। बांगलादेशच्या पूर्व भागामध्ये पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। यानंतर एक मोठी बातमी येते, ती म्हणजे नवीन पासपोर्ट घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी मानली जाते। आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 5 दिवसांची अपॉइंटमेंट मिळणार नाहीये। पासपोर्ट विभागाचे पोर्टल आज रात्रीपासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत देशभरात बंद राहणार आहे। आधीच्या अर्जानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये अपॉइंटमेंट मिळाल्यास ती दुसऱ्या तारखेला बदलावी लागणार आहे। अशा तऱ्हेने केवळ दिल्लीतच नव्हे तर देशभरातील अर्जदारांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। या कालावधीमध्ये लोकांना नवीन अर्ज करता येणार नाहीयेत। तर महागाईने सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय। श्रावणाच्या सुरुवातीपासूनच वाढलेले भाजीपाल्यांचे दर अजूनही कमी झालेले नाहीयेत। सध्या घाऊक बाजारामध्ये सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यात, तर किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती या दुप्पट झाल्यात। त्यामुळे गृहिणींचं बजेट जे आहे ते मात्र कोलमडलंय। दरम्यान गौरी गणपतीच्या सणात ते आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आगामी काळामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येते। याचा परिणाम म्हणून आगामी काळामध्ये खाद्यतेलाच्या किमती देखील वाढू शकतात असं म्हटलं जातंय। तर सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे। मुंबई मिल्क प्रोड्युसर असोसिएशन म्हणजेच MMPAचा जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा संपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। दूध दरवाढीचा हा निर्णय एकमताने झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता अन्य दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरवाढीची देखील शक्यता वर्तवली जाते। सिडकोच्या इतिहासामध्ये 25,000 घरांची बंपर योजना पहिल्यांदाच जाहीर होणार आहे। सिडकोने मागील 7 वर्षात विविध घटकांमध्ये 25,000पेक्षा अधिक घरांची निर्मिती केली। पुढील 4 वर्षात 4 टप्प्यात आणखी 67,000 घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यातील 41,000 घरांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे। त्यापैकी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 25,000 घरं ही सिडको विक्रीस आणणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे, कळंबोळी आदी नोडमध्ये गृहप्रकल्पांची बांधकामं सुरू आहेत। विशेष म्हणजे या घरांसाठी बुक माय सिडको होम अर्थात निवडा तुमच्या आवडीचं घर या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना राबवली जाते। या अंतर्गत
ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती त्यांच्या पसंतीचं घर उपलब्ध करून दिलं जाईल। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन माध्यमामार्फत पार पडेल। पुढे मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आहे। म्हाडामध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळालाय। म्हाडाच्या लॉटरीमधील खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 फ्लॅटच्या किमती कमी होणार आहेत। मुंबई मंडळाकडून यंदा 2030 घरांच्या लॉटरीची सोडत काढण्यात आली आहे। लॉटरीला मिळालेल्या कमी प्रतिसादानंतर म्हाडाकडून ही घोषणा करण्यात आली। खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या घरांच्या किमतीत 10 ते 25% कपात करण्यात आली आहे। लोकांच्या कमी प्रतिसादानंतर म्हाडाचे अर्ज भरण्याची मुदतही वाढवण्यात आली। 4 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल आता करता येणार आहेत। पुढची बातमी सुद्धा मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। मुंबई शहराच्या एच पश्चिम विभागामध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाली हिल जलाशय 1 ची जुनी आणि जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर वांद्रे पश्चिम मधल्या आर.के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्यानं टाकलेल्या 750 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही कामं करण्यात येणार असल्यामुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। त्याचबरोबर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं। बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। 1 सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे संकेत समोर आले आहेत। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा देखील अंदाज वर्तवला गेलाय। पुण्यात आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य शासनाच्या आदेशानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं गुन्हे नोंदवणं, कट रचणं असे आरोप आयपीएस भाग्यश्री नवटाकेंवरती करण्यात आलेत। एकीकडे गुप्तता पाळत गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांनीही यावरती प्रतिक्रिया देणं टाळलंय। थँक्यू